स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण लाल भोपळ्याच्या 2 रेसिपीज करणार आहोत, गोड आणि तिखट। त्यातली तिखट मिठाची ही पुरी आहे बघा, क्रिस्पी खुसखुशीत आणि एकदम टम्म फुगलेली आहे। आणि लाल भोपळ्याच्या घाऱ्या करणार आहोत। ह्या घाऱ्या बिस्किटासारख्या लागतात आणि भरपूर दिवस टिकतात। त्यासाठी आपण 2 भोपळे घेतलेले आहेत। एका भोपळ्याची आपण गोड रेसिपी करणार आहोत आणि एका भोपळ्याची तिखट करणार आहोत। गोड रेसिपी तयार करण्यासाठी सेम क्वांटिटीमध्ये आपण किसलेला लाल भोपळा आणि किसलेला गूळ घेतलेला आहे। एका पॅन मध्ये तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये किसलेला 250 ग्रॅम आपण लाल भोपळा आहे हा व्यवस्थित याला तुपामध्ये जरासा परतवायचा आणि एक वाफ द्यायची। अशा पद्धतीने आपला भोपळा परतल्यानंतर पण त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि गूळ पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। गुळाचे खडे राहिले नाही पाहिजे, आपण किसलेला असल्यामुळे खडे राहायचा काही प्रश्न येत नाही। आणि आता ह्याला पण एक वाफ द्यायची म्हणजे आपलं व्यवस्थित मऊ होतो किस आणि गूळ पण व्यवस्थित एकजीव होतो। अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला पाणी सुटलेलं आहे। आपण त्याला आधी वाफवलेलं असल्यामुळे ही प्रोसेस खूप सोपी होते। आणि अजून आपल्या भोपळ्यामध्ये काही कचटपणा असू नये म्हणून आपण त्याला थोडंसं मॅशरनी मॅश करून घेतलं आहे। आणि त्याच्यामध्ये आता आपण तीळ घातलेत आणि चिमूटभर मीठ घातले चवीसाठी। तीळ आपण आत्ता जर आत घातले तर तळताना अंगावर उडत नाहीत म्हणून आपण आता घातलेले आहेत। आणि आपण पुरीला नंतर वरनं जेव्हा लाटणार तेव्हा वरनं खसखस घालणार आहोत। आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातले आणि आता गव्हाचं पीठ लागेल तसं आपण वरून घालतोय। अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर पुऱ्या सॉफ्ट पाहिजे असतील तर थोडं पीठ पातळ ठेवलं तर चालतं। आणि जर तुमच्याकडे कोणाला कुरकुरीत खायला आवडत असतील, क्रिस्पी कुरकुरीत आणि जास्त दिवस टिकणाऱ्या, तर असं पीठ थोडंसं घट्ट मळायचं म्हणजे ह्या पुऱ्या तेलकट पण बिलकुल होत नाही आणि एकदम बिस्किटासारख्या लागतात। आता आपलं सगळं मिश्रण तयार झालेलं आहे, व्यवस्थित कणिक मळून झालेली आहे। पण आता वरनं खसखस घालायची आहे आणि पीठ लावायचं असेल तर लावू शकता, पण आता पीठ न लावता आपण हे लाटतोय। हे पीठ थोडंसं चिकट असतं त्यामुळे फार पातळ लाटायचं नाही आहे, मीडियम थिकनेसमध्येच आपल्याला लाटायचं आहे। आणि अशा लाटल्यामुळे पटापट पुऱ्या होतात। जर घरात कोणी मदतीला नसेल तर अशा पद्धतीने केलेल्याच जास्ती बऱ्या पडतात। एक थापत बसलं तर खूप वेळ जातो। अशा पद्धतीने आपल्या सर्व पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत आणि आता एकदम सर्व तळून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने तेल त्या पुरीवर उडवत आपण तळायचे आहेत। ह्या पुऱ्या जास्ती फुगत नाहीत, ह्यांना घाऱ्या म्हणतात। तिखट मिठाच्या असतात त्यांना पुऱ्या म्हणतात। जर तुम्हाला जर फुगलेल्या पुऱ्या पाहिजे असतील तर तुम्ही गव्हाचं पीठच फक्त पीठ वापरायचे। जर तुम्ही पण गव्हाचं पिठाने पुऱ्या तळल्यानंतर थोड्या वेळाने मऊ पडतात। ह्या पुऱ्या मात्र मऊ पडत नाहीत, ह्या क्रिस्पी खुसखुशीत थंड झाल्यानंतर सुद्धा जसे थंड होणार तसे जास्ती क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात। या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत, तर मी तोडून दाखवते। एकदम क्रिस्पी खुसखुशीत झालेली आहे, एकदम बिस्किटासारखी लागते, भरपूर दिवस टिकते। ही झाली आपली लाल भोपळ्याची घाऱ्या। आता आपण लाल भोपळ्याच्या पुऱ्या करणार आहोत। हा 250 ग्रॅम किसून घेतलेला लाल भोपळा आहे, याला मी ओव्हनमध्ये वाफवते 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटांमध्ये मस्त वाफला जातो लाल भोपळा। तर आपला हा वाफून झालेला आहे, खूप छान एकदम सॉफ्ट झाला आहे। तुम्ही अशा पद्धतीने ओव्हनमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर 10 मिनिटांमध्ये मस्त वाफला जातो। आणि याची तुम्ही आता या स्टेजला दूध ड्रायफ्रूट घालून खीर पण बनवू शकता। आता आपण पिठं घेतलेली आहेत, हे मल्टीग्रेन पुरी तयार करायची आपल्याला। त्यासाठी आपण डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ अशी 4 पिठं घेतलेली आहेत। मिक्सरमध्ये मिरची, अद्रक, लसूण बारीक करून घ्यायचा। हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट व्यवस्थित लाल भोपळ्यामध्ये वाफवलेल्या मिक्स करून घ्यायची। आणि याच्यामध्ये 1/4 चमचा हळद, 2 चमचे मीठ आणि ओवा घालायचा 1 चमचा।
याच्यामध्ये आता 1/4 वाटी म्हणजे पाव वाटी डाळीचं पीठ घेतलं. आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 100 ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी. आणि आता आपण ज्वारीचं पीठ घालतोय. ज्वारीचं पीठ सगळ्यात जास्ती घालायचं आहे 200 ग्रॅम. आणि आता हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये जेवढं गरज पडेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ एवढ्या सगळ्या मिश्रणाला अर्धी वाटी लागेल. आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ असं 4 पीठ वापरली आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपण ज्वारीचं पीठ वापरलं. आता व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. ज्वारीच्या पिठामुळे आपल्या पुऱ्या क्रिस्पी, खुसखुशीत आणि कमी तेलकट होतात. आणि जास्ती थंड झाल्यानंतर सुद्धा जास्ती वेळ क्रिस्पीनेस त्या पुऱ्यांमध्ये राहतो. आता आपण व्यवस्थित हे मिश्रण एकत्र करून आपण मळून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आणि ह्या पुऱ्या सर्व लाटून घ्यायच्या. जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर पण जास्ती क्वांटिटीमध्ये केला तरी पण चालतो. आपण आता वरनं तीळ लावून ह्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. लाल भोपळा आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. आपण ह्या आता ह्याचे आपण जे पीठ तयार केले यांच्या पुऱ्या करता येतात. तसेच याचे पराठेसुद्धा आपण करू शकतो. आपण ह्या पुऱ्या मुलांना शाळेला डब्याला देण्यासाठी किंवा 4 वाजता स्नॅक्स म्हणून खायलासुद्धा छान लागतात. 5-6 दिवस आरामात टिकतात ह्या पुऱ्या. आता आपण मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि याच्यावरनं मीठ घातलेलं आहे. आपल्या चॅनलवर आपण लाल भोपळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत, त्या नक्की बघा. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या लाल भोपळ्यापासून उपवासाच्या पण आपण रेसिपीज तयार केलेल्या आहेत. आता आपल्या पुऱ्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत. तर एक लॉट तळून होईपर्यंत आपण दुसरे आपण टाकलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्या एका पोळीमध्ये 8 पुऱ्या तयार होतात. 4 जणांच्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये 4 मेंबर असतील तर तेवढ्यांसाठी ह्या 1/4 kg लाल भोपळ्याच्या भरपूर पुऱ्या तयार होतात. अशा पद्धतीने आपली ही पुरी एकदम क्रिस्पी तयार झालेली आहे. खायला पण एकदम छान लागते. अशाच छान छान रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर टाकल्या आहेत. असेच हेल्दी खा आणि तंदुरुस्त राहा, पॉझिटिव्ह राहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.